ची बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आहे। लाडक्या बहिणीचे पैसे वाटपाला आता सुरुवात झाली आहे। योजनेचे पैसे वाटण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मे वाटपास सुरुवात झालेली आहे। 2 दिवसात सर्व खात्यांवरती पैसे, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की ज्या काही 80 लाखाच्या आसपास लाडक्या बहिणी ह्या या योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत किंवा बाद ठरवल्या गेलेल्या आहेत किंवा त्याच्या मागे जी काही बाद ठरवण्यामागची जी काही वेगवेगळी कारणं सांगितली होती, तर त्या कारणाचा पुन्हा एकदा नव्याने शोध घेतला जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये जी काही ई-केवायसी प्रक्रिया काहींची चुकली आहे, काही ह्या अपात्र ठरल्या गेल्या किंवा ठरवल्या गेल्या, तर त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी, महिला व बालकल्याण मंत्र्यांनी माध्यमांसमोर दिलेली होती। मात्र अद्याप ही प्रक्रिया सुरू झालेली नाही। ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, सोबतच जो काही 24वा हप्ता जो काही जून महिन्याचा अजूनही प्रलंबित आहे, तर त्या हप्त्याबाबत नेमकं काय अपडेट आहे या संदर्भात आपण पुढच्या 1 मिनिटामध्ये माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा। मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही सातत्यानं बातम्या येत असतात माध्यमांकडून, तर एक तर सरकार माध्यमांसमोर खोटं बोलत असते सातत्यानं की असं झालं तसं झालं आणि चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देत असते। आणि त्यातल्या त्यात जी काही 90% आसपास जी काही माध्यमं आहेत, तर ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, तर ह्या बहुतांश 80% जास्त ह्या गावखेड्यातील आहेत, अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, घरकाम करणाऱ्या, शेतीत काम करणाऱ्या आहेत आणि त्यांना बाहेरच्या जगामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे माहीत नसतं। आणि अशा स्थितीमध्ये नेमकी ही जी काही फेक माध्यमं आहेत, तर ही माध्यमं मग लाडक्या बहिणीच्या संदर्भात चुकीच्या किंवा खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहिती किंवा बातम्या देऊन किंवा तशी शीर्षकं देऊन या लाडक्या बहिणीची कुठेतरी भावनिक दिशाभूल करत असतात, त्यांची भावनिक फसवणूक करत असतात। आणि मग 24व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे। SMS आले, या जिल्ह्यामध्ये सुरू झालं, त्या 12 जिल्ह्यामध्ये सुरू झालं, त्या 12 बँकांमध्ये सुरू झालं, नसल झालं तर हे करा, तातडीनं ही 5 कामं करा, तातडीनं ती 3 कामं करा, हे असं सांगितलं जातं की जसं एखाद्या कुटुंबातील एखादं कुटुंब असेल किंवा जवळपास सगळीच कुटुंब ही वेगवेगळ्या दुःखानं, संकटानं, वेगवेगळ्या समस्येनं त्रासलेली आहेत, ग्रासलेली आहेत। आणि मग अशा स्थितीमध्ये लग्नाचा प्रश्न असतो, नोकरीचा प्रश्न असतो, कोणाचा आजार असतो आणि मग अशा वेळी कर्जबाजारीपणा असतो। अशा वेळी आपण सगळेजण कावलेलो असताना, त्रस्त झालेलं असताना कोणीतरी सांगतो की या कोपऱ्यात कापूर जाळा, तिथं अगरबत्ती लावा, तिथं वलांडे करा, हे उपवास करा, ती पोथी वाचा, ते स्तोत्र म्हणा। आणि हे मग आपण कामधंदे सोडून त्याच्या नादाला लागतो। त्याच्यातून कुठला देवही प्रसन्न होत नाही आणि आपला जे दुखणं आजार आहे किंवा जी आपली समस्या आहे ती अधिकाधिक वाढत जातं। म्हणजे आपल्याला ज्या कामावर लक्ष केंद्रित करायचं असतं, तर ते सोडून आपण मग या भलत्याच गोष्टीच्या मागे लागतो। लाडक्या बहिणीच्या संदर्भातही तसंच होतं की एखादी महिला भगिनी अडाणी अशिक्षित असते आणि मग 24व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे, या 12 जिल्ह्यात SMS आले, SMS आले आणि मग तिनं कुठंतरी छोटासा इंट्रो पाहिलेला असतो आणि मग शेतात काम करत असताना दुपारच्या वेळी ज्यावेळेस जेवणासाठी त्या एखाद्या झाडाखाली बसतात, तर त्यावेळेस मग त्यांची चर्चा होते की बाई 24व्या हप्त्याचं सुरू झालं, असं असं मी बातम्या पाहिल्या, हे झालं। त्यांना माहित नसतं की हे कुठलं म्हणजे अधिकृत चॅनल आहे किंवा एखादं बनावट फेक असं चॅनल आहे। आणि मग ह्या सगळ्याच्या याच्यातून काय होतं की बाई मग तू केवायसी केली नसेल, तू केवायसी कर किंवा मग तू असं असं कर, तसं तसं कर। मग कामधंदे सोडून दुसऱ्या दिवशी मग ती ऑनलाईन सेंटरवर जाते किंवा मग काम सोडून मग तालुक्याच्या ठिकाणी बँकेत जाते। मग तो बँकेवाला म्हणते तुमचे पैसेच आले नाही, मग तुम्ही केवायसी करा, मग 1760 बाकीच्या बँकांची खाते शोधत बसते। याच्यामध्ये वेळ जातो, पैसा जातो, श्रम जातो आणि याच्यामध्ये नुकसानच जास्त होतं। तर अशी कुठलीही अपडेट 24व्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून आलेली नाही। जी काही 80 लाख बहिणींच्या बाबतीत जी काही ई-केवायसी प्रक्रिया नव्याने सुरू करायची होती, तर त्याबाबतही सरकार कुठूनही अजूनही काहीच त्यांनी कुठलंही पत्रक किंवा प्रसिद्धी पत्रक दिलेलं नाही। सध्या सरकार जे काय आहे, तर ते एक वेगळ्या प्रेशरमध्ये आहे की सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे आणि त्याच्यामध्ये 30 जूनची जी काही तारीख दिली होती, तर 30 जूनची तारीख या सरकारनं ती पुढे ढकलली, 5 जुलैपर्यंत केली आणि अजूनही कुठे ताळाला मेळ नाही की कर्जमाफीची प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही, सुरू झालेली नाही। आणि अशा स्थितीमध्ये हा गोंधळ सुरू असताना पुन्हा पीक विम्याच्या बाबतीत की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं पीक विमा भरला पाहिजे म्हणून सरकार, केंद्र आणि राज्य सरकार हे दोघंही प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या ज्या काही अंतर्गत असलेल्या एजन्सीज आहेत, तर त्या सगळ्या एजन्सीज त्यांनी कामाला लावलेल्या आहेत। मात्र शेतकरी या वर्षी 9 जुलैची तारीख जवळ आली तरी कुठल्याही परिस्थितीत विमा भरायला तयार नाही, कारण मागच्या वर्षीचाच लाभ त्यांना मिळालेला नाही आणि मग शेतकरी विमा भरत नाही। म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसं प्रवृत्त करता येईल विमा भरण्यासाठी, 15 जुलैपर्यंत हे उद्दिष्ट 50%च्या पुढे कसं जाईल यावर सध्या सरकार जोर देऊन आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचा प्रश्न जो आहे सध्या तरी बाजूला पडलेला आहे। नवीन काय अपडेट येईल ते आपण बोलत राहू, त्या विषयावर चर्चा करत राहू। तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तुमच्या काही फीडबॅक असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।